तर वसई विरार शहर महानगरपालिका परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक कामबंद आंदोलन सुरू केलं। परिवहन सेवा पूर्णपणे ठप्प झाल्यानं आज सकाळपासून वसई विरारमधील सामान्य नागरिक आणि चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत। आंदोलनामुळे वसई विरारमधील सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। बघूया। वसई विरार महानगरपालिकेची परिवहन सेवा ठप्प झालेली आहे। महापालिकेच्या परिवहन सेवेत असलेले जे कर्मचारी आहेत त्यांनी आज कामबंद आंदोलन सुरू केले। त्यामुळे या महापालिकेच्या बसेस आपण पाहू शकतोय, सर्व बसेस जवळपास 120 बस आहेत त्या पूर्णपणे त्यांची जी वाहतूक सेवा आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। महापालिका मुख्यालयाच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या जो डेपो आहे तिथे या सर्व बस आणि त्यांचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी आहेत। सध्या आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, मात्र वरिष्ठ जे आहेत ते आले नसल्यामुळे आम्ही बोलू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र परिवहन सेवे पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे सामान्य नागरिक असतील, प्रवासी असतील, विद्यार्थी असतील यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागतोय। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ज्या इतर महापालिका ज्या आहेत त्यांच्या परिवहन सेवेच्या वेतनानुसार इथल्या कर्मचाऱ्यांना देखील वेतन लागू करावे अशा प्रकारची मागणी त्यांची आहे। त्याचप्रमाणे इतर ज्या सेवा सुविधा आहेत, सर्व जे ठेक्यावर असलेले कर्मचारी आहेत त्यांना कुठेतरी कायम करावं आणि जी व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन नीट होत नाही। त्यामुळं या महापालिकेतल्या परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय। त्यामुळं पूर्णपणे शहरामध्ये वसई, विरार, नालासोपारा या संपूर्ण शहरामध्ये जी वाहतूक आहे, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय। या संदर्भात जी काही प्रशासनाने ज्या मागण्या आहेत त्यांच्या बाबत चर्चा करावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा, जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागणार नाही। एनडीटीव्ही मराठीसाठी अमित जाधव सोबत मनोज सातवी, विरार।